सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्री दासबोध. त्यामध्ये आपण आजपासून दशक 13वा सुरू करतो. या 13व्या दशकाचे नाव आहे नामरूप दशक. आणि या दशकातील पहिला समास, त्याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत. या पहिल्या समासाचं नाव आहे आत्मानात्म विवेक. आत्मानात्म विवेक. समर्थ सांगतात की मानवी मनोरचनेमध्ये, माणसाच्या मनाच्या रचनेमध्ये, मनोरचनेमध्ये असा एक विलक्षण गुण आहे की त्याच्या बळावर माणूस स्वतःकडे आणि जगाकडे अत्यंत निपक्षपातीपणाने पाहू शकतो. या दृष्टीतून, म्हणजे निपक्षपाती दृष्टीतून स्वतःकडे पाहिले तर आपले जीवन देह आणि आत्मा यांच्या सहकार्याने चालते असे स्पष्टपणे दिसून येते. एक अतिशय, तसा पाहिलं तर विषय अवघड आहे, पण स्वामीजींनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला सांगितलेलं आहे. ते सांगतात आपल्याला की मनुष्य जीवन जे आहे ते देह आणि आत्मा, शरीर आणि आत्मा यांच्या सहकार्याने चालते. सर्व व्यवहार, आपल्या जीवनातले सर्व व्यवहार हे देहात्मयोगाने चालतात. देह कसा आहे? देह जड आणि अनित्य आहे. शब्दाचा उच्चार केल्यानंतर फरक वाटला तर मग अर्थ बदलतो. जड आणि जड. जड म्हटल्यानंतर वजनाने जड, आणि जड, जड म्हणजे अचेतन, ज्याच्यामध्ये चेतना नाही, निर्जीव. आपला देह मुळात पाहिला तर कसा आहे? जड आहे, अचेतन आहे. दुसरी गोष्ट अनित्य आहे. आणि याच्या विरुद्ध आत्मा, शरीरात राहणारा आत्मा हा सूक्ष्म आणि नित्य आहे. शरीर अनित्य आहे, पण आत्मा, शरीर अनित्य आहे आणि आत्मा नित्य आहे. या आत्म्याचे कौतुक पाहायला शिकणे हे परमार्थाचे एक महत्त्वाचे अंग आहे. आत्म्याचे कौतुक पाहायचे असेल, आत्मा या देहामध्ये राहतो कसा आणि कार्य कसा करतो, हे आपल्याला आत्म्याचे कौतुक पाहायचे असेल तर आपण आत्मानात्म विवेक केला पाहिजे. प्रत्येकाने आत्मानात्म विवेक करायला पाहिजे. त्यासाठी या सृष्टीच्या आरंभापर्यंत जावे लागते. मूळ निर्विकार परब्रह्मामध्ये एक संकल्प निर्माण झाला. त्याला दोन बाजू असतात. अष्टधा प्रकृतीची एक बाजू, संकल्पाला दोन बाजू आहेत. एक बाजू आहे अष्टधा प्रकृतीची आणि दुसरी बाजू आहे अंतरात्म्याची. या प्रकृती पुरुषापासून संपूर्ण विश्व निर्माण झाले. आपण बरेच दिवस, बरेच महिने अभ्यास करतो आहे दासबोधाचा, त्यामुळे आपल्याला आता लक्षात आलं असेल प्रकृती पुरुष म्हणजे काय आहे, प्रकृती म्हणजे कोण, पुरुष म्हणजे कोण. पुरुष म्हणजे आपण जो घेतो तो अर्थ नाही, नर नारीमधला तो नर नाही. पुरुष म्हणजे मागच्या आपण पाहिलं उत्तम पुरुष, आणि प्रकृती म्हणजे माया. या दोघांपासून संपूर्ण विश्व निर्माण झाले. ज्या क्रमाने या विश्वाची उभारणी होते त्याच क्रमाने विश्वाची संवारणी होते. म्हणजे ज्या क्रमाने विश्वाची निर्मिती होते त्याच क्रमाने विश्वाची संवारणी म्हणजे विनाश देखील होतो. पंचभूतात्मक विश्व नाशवंत आहे. हे विश्व पंचभूतांनी बनलेलं आहे
आणि पंचभूतांच मुळामध्ये नाशवंत असल्याकारणाने विश्व देखील नाशवंत आहे. तर आत्मा शाश्वत आहे, नित्य आहे. या विश्वाचा कर्ता कोण असा प्रश्न विचारता येत नाही, कारण सद्वस्तूच्या दृष्टीने हे विश्व लटके असल्याने, खोटे असल्याने, जे खरोखरीच नाही त्याचा कर्ता कोणी कसा बरे असेल. विश्व पहिल्यांदा खरं पाहिजे, हे जग खरं पाहिजे, मग त्याचा कर्ता कोणीतरी असू शकतो. पण विश्वच मुळामध्ये कसं आहे, लटका आहे, म्हणून त्याचा कोणी कर्ता कसा बरे असेल. हे विश्व मानवी मनाला वेगळेपणाने भासते, आहे नाही आपला तसं भासते. मुळात ते परमात्म स्वरूपच असते, जे झाले असे दिसते. हे विश्व मुळामध्ये कसं आहे, परमात्म स्वरूपच आहे. मग जे झाले असे दिसते ते स्वभावता होऊन जाते. आपल्याला दिसते विश्व झाले, पण ते स्वभावता होऊन जाते, कारण ते नाशवान आहे. यासाठी हा विचार आपल्याला कळण्याआधी आत्मानात्म विवेक करून आत्मा काय अनात्मा काय याचा विवेक करून अनात्म बाजूला सारावे. शब्द थोडा नवीन आला, पण आपण आता अर्थ पाहिला. अनात्म म्हणजे अनित्य, अशाश्वत, जे आहे ते आपण बाजूला काढायचं. अनात्म सुटले की वृत्ती मूळ मायेपर्यंत पोचते. ते ज्ञान आणि उपासना एकच होतात, एकत्र येतात. मी भगवंताचा आहे येथपासून उपासनेला सुरुवात होते आणि मी भगवंतच आहे या अवस्थेमध्ये तिचे रूपांतर होते. प्रक्रिया कशी आहे, आपण अनात्म गोष्ट आहे ती बाजूला काढायची. अनात्म बाजूला निघाले, अनात्मातून आपण बाहेर पडलो की आपली वृत्ती मूळ मायापर्यंत येते आणि त्या ठिकाणी ज्ञान आणि उपासना एकत्र होतात. मी भगवंताचा आहे इथून उपासनेला सुरुवात होते आणि मी भगवंतच आहे या अवस्थेमध्ये त्या वृत्तीचे रूपांतर होते आणि मग भक्त देवाशी एकरूप होतो, समरस होतो. आणि समर्थ म्हणतात, हेच तर ज्ञानाचे लक्षण आहे. ज्ञान म्हणजे काय, तर समर्थांनी एकदम सोप्या भाषेत आपल्याला ज्ञानाचं लक्षण सांगितलं, ज्ञानाची खूण सांगितली. मी खरा करता नसून अंतरात्मा सर्व करता आहे. सर्व करणारा कोण आहे, अंतरात्मा आहे. या अनुभवापर्यंत पोचल्यानंतर सुद्धा ते थांबता कामा नये. या अनुभवात वृत्ती मूळ मायेपर्यंत येते, पण ते पूर्णपणे निवृत्त होत नाही. येथे मग सारासार विचार करावा लागतो. आपल्याला जो अर्थ समजतो त्याच्याशी आपण तद्रूप होतो. मीपणा संपूर्णपणे विलीन होऊन मीपणा पूर्णपणे निघून गेल्याशिवाय वृत्ती निसंदेह आणि निर्विकल्प झाली की मग आत्मा देखील तसाच म्हणजे निर्विकल्प आणि निसंदेह होतो. म्हणून अगदी संपूर्ण संगत्याग करून मूळ मायेपाशी स्थिर झालेली वृत्ती मौन्यगर्भ ब्रह्मात लीन करावी. अशा प्रकारे जाणता जाणता वृत्ती परब्रह्माशी तद्रूप होते, एकरूप होते आणि ते ज्ञानाचे विज्ञान होते. मन उन्मन होते आणि हेच खरे आत्मनिवेदन आहे. निर्गुणाशी अनन्य होणारा, निर्विकारी लीन होणारा साधू फार थोर असतो. समर्थ सांगतात, जो निर्गुणाशी अनन्य झालेला आहे, निर्विकारी लीन झालेला आहे, असा साधू फार थोर असतो. साधू म्हणजे आपण जी एक प्रकारे विचारधारणा केलेली आहे. साधू कोणाला म्हणायचं, भगवे कपडे घातलेले आहेत आणि तो जटा वाढवलेली आहे, दाढी वाढवलेली आहे, ते त्याचं बाह्य लक्षण असू शकते, पण खरा साधू तो नाही. अंतरंगाने
जर तो अशा रीतीने असेल मग त्याचं बाह्य कपडे आणि बाह्य दृश्य त्याचं कसे असेल, पण तो अंतरंगाने कसा पाहिजे, निर्विकारी लीन होणारा पाहिजे, निर्गुणाशी अनन्य होणारा पाहिजे. आणि असा साधू असेल तर तो फार थोर असतो. साधू शब्दाचा सोपा अर्थ सज्जन माणूस आहे. आणि साधू शब्द जर आपण पाहिला बारकाईने तर त्याच्यामध्ये एक असा अर्थ भरलेला आहे, अर्थपूर्ण शब्द आहे तो. सा म्हणजे सहा, साचा अर्थ आहे सहा, आणि धूचा अर्थ आहे क्रियापद धुणे. तर ज्याने सहा धुतलेले आहेत, ज्याने सहा धुतलेले आहेत त्याला म्हणायचं साधू. आता कपडे धुतल्यानंतर आपण माहिती आहे आपल्याला की त्यातले डाग वगैरे निघून जातात. मग सहा ज्याने धुतलेले आहेत म्हणजे सहा ज्याने काढून टाकले आपल्या जीवनातून, तो साधू. मग हे सहा कोण आहेत? ते सहा म्हणजे आपल्यात असलेले षडविकार, सहा प्रकारचे विकार, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार. याच्यामुळेच आपण परमार्थाच्या मार्गातून मध्ये मध्ये थांबतो, अडथळे आणतात. तर या सहा जणांना ज्याने आपल्या जीवनातून काढून टाकलेला आहे तो साधू, असा साधूचा खरा अर्थ आहे. तर समर्थ सांगतात की अशा प्रकारचा साधू फार थोर असतो. सारांश, आपण सगळी बंधने सोडून देवाला धुंडावे, मुख्य कर्त्याला ओळखावे. अंतरात्मा सर्व ठिकाणी व्यापून आहे खरा, परंतु सर्वच प्राण्यांमध्ये आणि माणसांमध्ये तो प्रगट होत नाही. अंतरात्मा असल्याशिवाय आपल्या शरीराला काहीच महत्त्व नाही. समर्थ सांगतात की तो सर्व ठिकाणी व्यापून आहे, पण सर्वच प्राण्यांमध्ये आणि सर्वच माणसांमध्ये तो प्रगट होत नाही. म्हणून ब्रह्मचारी पुरुषाने लोकसंग्रह करताना ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे प्रत्येक माणसाला वागवावे. प्रत्येक मनुष्य वेगवेगळ्या योग्यतेचा आहे, वेगवेगळ्या लायकीचा आहे. त्यामुळे प्रत्येकाची योग्यता काय आहे हे ओळखूनच आपण त्याच्याशी व्यवहार केला पाहिजे, त्या व्यक्तीशी आपण तसं वागलं पाहिजे. सर्वांच्या अंतरंगाशी तदाकार किंवा तद्रूप होऊन आपण राहावे. आपण ज्याप्रमाणे लहान मुलांना शिकवतो त्याप्रमाणे लोकांना शिकवून हळूहळू तयार करावे. सर्वांचे मनोगत राखावे, कोणाचेही अंतःकरण दुखवू नये. अशा रीतीने अंतःकरण न दुखवता शिकवणारा जो महंत आहे तो फारच महान आहे. स्वामीजी सांगतात, देह कसा आपला दृश्य म्हणजे दिसणारा, जड आणि अनित्य आहे, तर आत्मा सूक्ष्म, नित्य आणि अदृश्य आहे. आत्म्याशिवाय देह म्हणजे प्रेत आहे. आणि आपण पाहतो देखील ज्या वेळेला शरीरातून आत्मा निघून जातो त्यावेळेला त्याला प्रेत म्हणतात. आत्म्याशिवाय देह म्हणजे प्रेत होतो, तर देहावाचून आत्मा अज्ञात राहतो. आपल्या देहाच्या द्वारा आत्माच अनेक प्रकारच्या कृती क्रिया घडवून आणतो. शरीराचे, इंद्रियांचे, मनाचे, बुद्धीचे सर्वच व्यवहार हा आत्मा घडवून आणतो. आत्म्याचं आपल्या जीवनामध्ये काय स्थान आहे ते समर्थ सांगतं आपल्याला. सर्व व्यवहार आत्माच घडवून आणतो. चांगले वाईट सामाजिक प्रसंग आत्मा घडवून आणतो. जसा विद्येमध्ये तसाच अविद्येमध्ये सुद्धा तोच आनंदरूप आत्मा हजर असतो. अविद्या म्हणजे माया, त्यामध्ये देखील तो आत्मा हजर असतो. जगात घडणाऱ्या सर्व घडामोडींचे मूळ कारण सूक्ष्म आत्म्यामध्ये आहे, परंतु ही गोष्ट फक्त ज्ञानी पुरुषच ओळखतात. तो आत्मा पिंडामध्ये, शरीरामध्ये जीव म्हणून तर ब्रह्मांडामध्ये शिव म्हणून राहतो. त्याच्याही पलीकडे अर्धनारी नटेश्वर असतो.
साधकाने याकरिता आत्मानात्म विवेक करावा. म्हणजे आत्मा कोण आणि अनात्मा कोण याचे विवेकाने सारासार विचाराने चांगले विवरण करावे. असे विवरण केल्यानंतर मग तो विवेक अंतःकरणामध्ये दृढपणे स्थिर करावा. तेच विवरण सर्वांनी आत्मा एकाग्र चित्ताने लक्ष देऊन ऐकावे. जगामध्ये जे जीव प्राणी आढळतात त्यांच्या 4 खाणी आणि 4 वाणी मिळून 84 लक्ष योनी आहे. काय सांगतात समर्थ? जगामध्ये जे जीव आढळतात, जे प्राणी आढळतात त्यांच्या 4 खाणी आहेत आणि 4 वाणी आहेत आणि अशा रीतीने 84 लक्ष योनी आहेत. पुराणांतरी याचे वर्णन आढळते. या 84 लक्ष योनीमध्ये अनेक प्रकारची अनंत शरीरे दिसून येतात. त्यांच्या अंतर्यामी आत्मा कोणता ते निश्चयात्मक रीतीने शोधून काढावे. शरीराला जिवंत ठेवणारी, इंद्रियांना चेतना देणारी, मनाच्या व्यापारांना प्रेरित करणारी, आपल्या बुद्धीला विचार करायला लावणारी आणि जीवपणाने सुखदुःखे भोगणारी, उद्वेग, चिंता, ममता, माया अनुभवणारी जी सूक्ष्म चित्कला आहे. शब्द नवीन आहे. हे सर्व करणाऱ्याला चित्कला म्हणतात. जी चित्कला आहे तीच आत्मा आहे. देहात राहणारा आत्मा डोळ्यातून पाहतो, कानातून ऐकतो, जिभेतून स्वाद घेतो असे आपल्याला प्रत्यक्ष दिसते. तो आत्मा नाकातून वास घेतो, सर्वांगाने स्पर्श करतो, शब्द ओळखून वाणीद्वारे आपल्याला बोलवतो, म्हणजे आपल्याकडून बोलून घेतो. हा आत्मा मोठा सावध असून चंचल आहे, गतिमान आहे. इंद्रियांच्या द्वारा तो एकटाच सर्व बाजूंनी सगळी हालचाल घडवून आणतो. तोच पायाने चालतो, हाताने हलवतो, भुवया वर खाली करतो, डोळ्यांची उघडझाप करतो. तोच संकेत खुणा करून आपल्या मनातील हेतू स्पष्ट करतो. आत्माच आपल्याला धीटपणा देतो, तोच लाजवतो, तसेच तोच खोकायला, ओकायला आणि थुंकायला लावतो. जेवण झाल्यानंतर आत्माच पाणी प्यायला लावतो. तोच आत्मा मळमूत्राचा त्याग करवतो, सर्व शरीराला समतोल सावरून धरून ठेवतो आणि तोच प्रवृत्ती आणि निवृत्ती यांचे विवरण करतो. आपण आत्ताच ऐकलं, हा आत्मा नसेल तर या शरीराला काही किंमत नाही, त्याला प्रेत म्हणतात. म्हणून आत्म्याचं आणखीन महत्त्व सांगतात पुढे समर्थ. आत्माच ऐकतो, पाहतो, हुंगतो, चाखतो, अनेक रीतींनी ओळखतो, संतोष पावतो म्हणजे आनंदी होतो आणि घाबरतो सुद्धा. आनंद, विनोद, उद्वेग, चिंता इत्यादींचा अनुभव आपल्याला तो देत असतो. आत्म्याची सावली असणाऱ्या देहाबद्दल खरेपणाचा भ्रम आणि ममता तोच निर्माण करतो. जीवदशेमुळे भोगावे लागणारे क्लेश, यातना तो आत्माच भोगतो. आपल्या शरीराचा संबंध आपण सुखदुःखांशी जोडतो, परंतु समोर सांगतात आपण जीवदशेला आलेले असल्याकारणाने, आपण जीव बनून आलेले असल्याकारणाने आपल्याला भोगावे लागणारे सुखदुःख आहे, यातना आहे, ते सर्व आत्माच भोगतो. अनेक पदार्थांची आसक्ती धरणारा, लोकांमध्ये बरी वाईट कर्मे करणारा, आपल्या माणसांचा सांभाळ करणारा आणि परक्यांना मारणारा सुद्धा तो आत्माच आहे. जेव्हा एखादे युद्ध पेटते तेव्हा दोन्ही बाजूंच्या
अनेक शरीरांमध्ये आत्मास्तर वावरतो. एकमेकांशी लढणाऱ्या माणसांपैकी त्याच्यामुळे एक पडतो आणि त्याच्यामुळे दुसऱ्याला पाडले जाते. आत्माच देहात येतो आणि देहातून जातो. तोच हसतो, रडतो, पश्चाताप करतो. ज्याच्या त्याच्या व्यापाप्रमाणे तोच भाग्यवान किंवा भाग्यहीन बनतो. आत्मास बलहीन, भ्याड किंवा बलवान बनवतो. तो विद्यासंपन्न किंवा धटिंगण होतो. न्यायप्रिय किंवा उद्धट होतो. तो धीर, उदार आणि कंजूस होतो. वेडा व शहाणा होतो. उच्छृंखल आणि सहनशील होतो. विद्या आणि अविद्या या दोन्हींमध्ये तो आत्मास्तर असतो. आनंदरूपाने तोच जिकडे तिकडे सर्वांच्या अंतरंगामध्ये असतो. आत्माच निजतो, उठतो, बसतो, चालतो, पळतो, पिटाळतो, डोलतो, तोलतो व सोयरे दायरे जोडतो. आत्माच पोथी वाचतो, अर्थ सांगतो, ताल धरतो, गाणे गातो आणि विनाकारण वादविवाद सुद्धा करतो. फक्त हे शरीराकडून करवून घेतो म्हणून आपल्याला वाटतं की शरीर करतं, व शरीर काहीच करू शकत नाही. एकदा आत्मा गेला की या गोष्टी शरीराला करताच येत नाही. असा आत्मा जर देहात नसेल तर त्या देहाचे प्रेत बनते. या जगात देहाच्या माध्यमातून सर्व काही करणारा आत्माच आहे. देह आणि आत्मा यापैकी एक असेल आणि त्याच्याबरोबर दुसरे जर नसेल तर दोन्ही कामास येत नाही, वाया जातात, काही उपयोग नाही. एक आहे, दुसरं नाही. म्हणून आत्म्याचा देहाशी संयोग होणे हाच दोन्ही उपयोगी पडण्याचा उपाय आहे. देह नाशवान आहे तर आत्मा नित्य शाश्वत आहे हे आपल्याला विचाराने पटणे म्हणजे नित्यानित्य विवेक होय. ज्यावेळेला आपल्याला असं पटतं विचाराने की आपला देह नाशिवंत आहे, शरीर जाणारं आहे, अनित्य आहे आणि आत्मा मात्र नित्य आहे, शाश्वत आहे, हे आपल्याला बुद्धीने विचाराने पटले पाहिजे. आणि हे पटल्यानंतर त्यालाच म्हणतात नित्यानित्य विवेक. जगातील सर्वच घटना या सूक्ष्म आत्म्याच्या सत्तेनेच चालतात, पण ही गोष्ट फक्त ज्ञानी माणसेच जाणतात. पिंडाच्या दृष्टीने देह धारण करणारा आत्मा तो जीव, तर ब्रह्मांडाच्या दृष्टीने विश्व धारण करणारा आत्मा म्हणजे शिव होय. 3 गुणांच्या पलीकडे असणारा जो ईश्वर किंवा अर्धनारी नटेश्वर, त्याच्यापासून संबंध विश्वाचा विस्तार झालेला आहे. अर्धनारी नटेश्वर असे म्हटले तरी तेथे स्त्री पुरुष असा भेद नसतो, हे आपण सर्वांनी नीटपणे समजून घेतले पाहिजे. त्या ठिकाणी थोडीशी चंचलता अनुभवाला येते इतकेच. निर्विकार ब्रह्मामध्ये जो संकल्प उठतो तो संकल्प अहम स्फुरण रूप असतो. कसा असतो तो? अहम स्फुरण रूप असतो. त्याचे पंचभूत त्रिगुणात्मक अंग, ती मूळ प्रकृती आणि तिच्यातील शुद्ध जाणीव, तो अंतरात्मा, त्याला मूळ पुरुष म्हणतात. मुळापासून ते शेवटपर्यंत किंवा अगदी ब्रह्मदेवापासून ते मुंगीपर्यंत सर्वच जण देहधारी आहेत, साकार आहेत. म्हणजे ब्रह्मदेवाला देखील शरीर आहे. सर्वजण साकार आहेत. त्याला अनुसरून शहाण्या मनुष्याने नित्य काय आणि अनित्य काय या संबंधी विवेक करावा. जे जे जड आहे ते सर्व अनित्य अशाश्वत समजावे आणि जे जे सूक्ष्म आहे ते सर्वच नित्य आणि शाश्वत समजावे.
या समासात समर्थांनी आपल्याला जो आत्मानात्म सांगितलेला आहे, आत्मानात्मविचार आपल्याला सांगितलेला आहे, त्याच्या योगाने चंचल अंतरात्मा अनुभवास येतो. त्याच्या पलीकडे जाण्याआधी म्हणजे या चंचल आत्म्याच्या पलीकडे जाण्याकरता पुढील समासात समर्थांनी विचार सांगितलेला आहे. तो विचार आपण आता पुढच्या समाजात ऐकणार आहोत. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 13व्या दशकातील आत्मानात्म नावाचा पहिला समास पूर्ण झाला. या ठिकाणी आज आपण आजचा पूर्ण करूया.